कथेचं नाव करडू. लेखिका सरिता कमळापूरकर. प्रकाशक चपराक प्रकाशन, पुणे. चांगलं उजाडलं तरी मंदा तशीच बसून होती. खुराड्यातल्या कोंबड्यांची कलकल ऐकू येत होती. नळावरच्या भांड्यांचा आवाज आणि बायकांचा कलकलाट अगदी शिगेला पोहोचला होता. उरं सोरं झोपड्यांच्या समोर खेळत होती. त्यांचाही कालवा चाललाच होता. कुणीतरी नवा पाहुणा गल्लीत शिरला होता म्हणून कुत्रीही जीव तोडून त्यांच्यावर भुकत होती. मंदाच्या बधीर झालेल्या मेंदूवर या साऱ्या आवाजांची कुठली स्पंदनं उमटत नव्हती. झोपडीचं दार सताड उघडं होतं. तिच्या घरी रात्री झोपायला आलेल्या रखमाने पहाटेच घरी जाताना उघडलं ते तसंच होतं. शिवाच्या खाटेवरची भेटायला आलेल्या लोकांमुळे विस्कटलेली चादरही अजून तशीच होती. चुलीवर तवाही तसाच होता आणि परातीतील भाकरीसाठी अर्धवट भिजवलेला पिठाचा गोळाही तसाच पडला होता. पीठ भिजण्यासाठी घेतलेल्या बगुल्यातलं सांडलेलं पांढरं पाणी जमिनीत जिरून गेलं होतं. शिवा गेल्यापासून ती तशीच बसून होती. शिवाचं प्रेत समोर होतं तरी ती रडली नव्हती. लोकांनी प्रेत उचलून नेलं तरी तिने आक्रोश केला नाही. तिच्या तोंडातून तेव्हापासून एक शब्दही बाहेर पडला नव्हता. जणू ती अंतर्बाह्य मुकी झाली होती. 15 दिवस झाले तरी ती तशीच होती. तिने अंघोळही केली नसून तिने केसांच्या जटाही आवरल्या नव्हत्या. त्या झोपडीत काळ जणू गोठला होता. 15 दिवस झाले हे त्याला माहीतच नव्हतं. वस्तू होत्या तिथेच होत्या, तशाच पडून होत्या. तिथं आसपास सगळेच गरिबीनं नाडलेले. फाटलेल्या झोळीतून माणुसकी वाटायला सुद्धा मर्यादा होत्याच. रखमा तिच्या परीनं मंदाला सावरण्याचा प्रयत्न करीत होती. 2 घास तरी खा ग बाई म्हणून तिची मनधरणी करत होती. बळेच तिला भरवण्याचा प्रयत्न करीत होती. पण शब्दांच्या मलमाने हा घाव भरणार नाही हे म्हातारी रखमा जाणून होती. मंदाला खरं म्हणजे डॉक्टरकडे न्यायला हवं असं रखमाला खूप वाटत होतं. तिला याड तर लागणार नाही ना अशी भीती तिला सतावत होती. पण 4-2 जोडलेल्या माणसांच्या व्यतिरिक्त मंदाला जवळचं असं कोणीच नव्हतं. तिला सकाळचं भागलं तर संध्याकाळी चूल पेटेल की नाही अशी म्हाताऱ्या रखमाचीही परिस्थिती होती. डॉक्टरकडे जायला तरी तिच्याकडे पैसे कुठून येणार. मात्र मंदाने काही वेडावाकडा विचार करू नये यासाठी ती मंदावर लक्ष ठेवून होती. मंदा जशी मेणाची पुतळी बनली होती. मंदा अशी अजिबातच नव्हती. नेहमी आनंदी हसतमुख राहणारी मंदा न मिळालेल्या सुखापेक्षा आहे त्यात समाधान मानून राहण्याचा तिचा स्वभाव होता. सतत बडबड करत हसत खेळत भराभर काम उरकायच्या तिच्या सवयीमुळे मालकीनी तिच्यावर खुश असायच्या. तिची झोपडी म्हणजे तशी जेमतेम एका खोलीचीच जागा होती. पण मंदाने कामावर मिळालेलं एक कपाट मध्ये ठेवून जरासा आडोसा केला होता आणि तिथेच चूल मांडली होती. कामावरच्या एका घरी तिला जुनी मांडणीही मिळाली होती. तिच्यावर 4 डबे, 1-2 कान फुटके कप, थाळ्या, 2-4 भगुली असा तिचा थाटलेला संसार होता. जमिनीला ओल फार यायची म्हणून लहानग्या शिवासाठी तिने कशीबशी एक खाट हप्त्यावर घेतली होती. कामावरच्या बायकांनी दिलेल्या गोदड्यांनी शिवाची गादी सजली होती. पण या अशा मोडक्या तोडक्या संसारातही मंदा खुश होती. जास्ती सुखाची तिने कधी अपेक्षाच केली नव्हती, कारण तिला त्याचा कधी अनुभवच नव्हता. तिचं माहेर तर याहून फाटकं होतं. तिचा बा शेतमजूर होता आणि माय गौंड्याच्या हाताखाली काम करायची. घरात खायची भ्रांत नव्हती. इतकंच पण 18-20 दारिद्र्य 5वीलाच पोचलेलं. पण तरीही मंदाच्या बालपणीच्या आठवणी रम्य होत्या. त्यांचं खोपटं शेतात होतं. हिरव्यागार शेतात चिंच, बोरं, आवळे,
नारळ, आंबा अशा झाडांच्या वाऱ्यावर डोलणाऱ्या पिकांच्या आणि गायी, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या यांच्या सहवासात तिचं बालपण फुललं होतं. विहिरीवरच्या रहाट्याच्या कुई कुई आवाजाचं, पाटाच्या पाण्याच्या जुळजुळत्या प्रवाहाचं आणि बैलाच्या गळ्यातल्या घुंगराचं संगीत ऐकत ती मोठी झाली होती. तिच्या आनंदी राहण्याचं बहुधा हेच गमक असावं. तिची माय तिला कामावर कधीच घेऊन जात नसायची. कारण हे होतं की तिचं रूप. त्यांच्या गरिबाच्या फाटक्या लक्तरांमध्ये न शोभणाऱ्या रेशमी वस्त्रासारखं तिचं लावण्य तिच्या आईच्या उरात धडकी भरवणारं होतं. माय सकाळी लवकर उठून कामावर जायची. बासुद्धा शेतावरची कामं उरकली की गौंड्यांच्या हाताखाली कामाला जायचा. कधी शेतात, कधी गौंड्यांच्या हाताखाली बा राबायचा. मंदा मग सगळं घरकाम उरकून गोठा साफ करायची. काटक्या, शेण गोळा करायची, गवऱ्या थापायची, अशी बरीच कामं ती करायची. मालकाच्या घरची धुणी भांडीही ती कधी कधी करायची. गाणी गुणगुणत शेतात दिवसभर बिरबिरायची. मंदा बापाची लाडकी होती. तिचा बाप तसा भला माणूस होता, पण त्याचाही दारूचा नाद सुटता सुटत नव्हता. काल रात्रीच मंदानं आईबापाचं संभाषण ऐकलं होतं. तिचा बाप तिच्या आईला बायजाबाईला म्हणत होता, बायजे, एकाच काल माझ्या बरोबर आला होता. चांगला हाय पोरगा, सरकारी हापिसात शिपाई हाय. मंदीसाठी टाकतो त्याच्या बापाकडं शब्द. अहो काय बोलतायसा? बायजाबाई एकदम धसकून म्हणाली. मंदीचं वय तरी हाय का लग्नाचं? आताशा 12व सरतंय तिला. अजून 2 वरीस तरी काय बी विचार न ग करायला तिच्या लग्नाचा. आणि त्यो गायकाडाचा एकाच आहे ना, दारूचा नाद आहे त्यासने, माहीत आहे ना तुम्हाला? अगं त्याचं काय एवढं, चांगली सरकारी हापिसात नोकरी आहे की. आज ना उद्या हापिसर बी होईल. आणि त्यो पेताड आहे वय. कधी कधी मित्राच्या नादानं पित असतंय, एवढं तेवढं. मी नाही वय पित आधीमध्ये. बा डोळं मिचकावून म्हणाला होता. आज झोपेतून उठल्यापासून मंदी आईबापाच्या बोलण्याचा विचार करत होती. तिनं तिच्या लग्नाचा कधी विचार केलाच नव्हता. काम उरकता तिच्या मनात विचार चालले होते. खरंच कसा असेल माझा नवरा? आणि त्यो विकास केला तर काय होत असेल? आणि इथलं समज सोडून जायचं, गोदी हौशी, आणि हौशीला आता तर पारडोबी होणार आहे. अगदी लगीन करायचा विचार मनात येताच तिला सारं इथलं सोडून जायचं म्हणजे तिच्या काळजात धस व्हायला लागलं. तसं निघसून बाला सांगायचं तिनं मनाशी ठरवून टाकलं. पण पुढं काही विचार करण्याच्या आतच तिला तिची आई जोरजोरात धावत येताना दिसली. ती मोठमोठ्याने ओरडत होती, ऊर बडवून रडत होती, मालकाला हाका घालत होती. मंदीला काहीच कळेना. तिने धावत जाऊन आईला पकडण्याचा प्रयत्न केला, पण आईचं तिच्याकडे अजिबात लक्षच नव्हतं. ती बाच्या विषयी मालकाला काहीतरी सांगत होती. मालक, मालकीन, अजून 4-2 नोकर सगळे कालवा करत तिच्या मायबरोबर कुठंतरी धावत निघून गेले. कोणीच मंदीकडे लक्ष दिलं नाही की तिला कोणी काही सांगितलंही नाही. चांगलं अंधारून आलं तेव्हा सगळे परत आले. खोपटाच्या दारात बाला झोपवला होता आणि ऊर बडवून माय एकसारखी रडत होती. मंदाला आणि तिच्या आईला पोरकं करून तिचा बा देवाकडे गेला होता. दारूच्या नशेत तो स्लॅबवरून पडला असं सांगून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने सगळी जबाबदारी झटकली होती. त्यांना कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती, ना दाद ना फिर्याद. काळ त्याच्या गतीनं पुढे पुढे जातच राहिला. बायजाबाईच्या एकटीच्या खांद्यावर संसाराची सगळी जबाबदारी पडली होती. दिवसभर गौंड्यांच्या हाताखाली तिला कामाला जाणं भागच होतं. अडीनडीला शेतातली कामंही तिला करावी लागत होती. मंदा एकटीच घरी असायची. अशातच एक प्रसंग घडला
आणि बायजाबाईच्या काळजाचा ठोका चुकला। मालकाकडची कोणी माणसं शेतावर आली होती। मालक शेतावर नव्हते। त्यातल्या एकाने मंदावर हात टाकण्याचा प्रयत्न केला। मंदा दिवसभर शेतात लपून बसली। बायजाबाई घरी आल्यावर सगळी हकीकत तिला सांगितली। पाहुणे दुपारीच निघून गेले होते। मंदा रात्रभर मुसमुसत रडत होती। बायजाबाईने मग गायकवाडांचे घर गाठले। मंदाच्या देखण्या रूपानं विकास अगदी मोहूनच गेला होता आणि 13 वर्षाची मंदा 24 वर्षाच्या विकासची बायको म्हणून शेतातल्या खोपटातनं शहरातल्या झोपडपट्टीत जाणार होती। आधी धास्तावलेल्या मंदाला हे नवीन जीवन हळूहळू पचनी पडू लागलं। विकासच्या संसारात ती रमू लागली। संसार तसा दोघांचाच होता। मंदाचे सासू सासरे गावाकडेच राहत होते। सरकारी नोकरी मिळाली म्हणून विकास झोपडी घेऊन शहरात राहत होता। मंदा वयात यायला लागली आणि तिचं लावण्य अधिकच बहरून आलं। खरं तर तिला नटण्याची वगैरे अजिबात आवड नव्हती। नीटनेटकं राहायला मात्र तिला आवडायचं, पण तिच्या साध्यासुध्या अवतारातच ती इतकी देखणी दिसायची की कुणाचंही तिच्याकडे सहज लक्ष जावं। आपल्या रूपाचा तिला कधीच अभिमान वाटला नाही, उलट तिला त्याचा त्रासच व्हायचा। आपल्या फाटक्या जोडीमध्ये हा न लपवता येणारा अनमोल खजिना देवाने का घातला असाच तिला प्रश्न पडायचा। असे प्रसंग तिच्या जीवनात अनेकदा घडायचे। एकदा विकास तिला म्हणाला, मंदे चल आवर पटपट, पिक्चरला जाऊया, आज म्या सुट्टीवर आहे। मंदा पण हरकली। विकासनेच आणलेली साडी नेसून ती त्याच्याबरोबर बाहेर पडली। तिच्या आयुष्यातला तो सर्वात आनंदाचा दिवस होता। शेजारी शेजारी चिटकून बसून हातात हात गुंफून त्या दोघांनी पिक्चर पाहिला। नाक्यावरच्या हॉटेलात जेवण करून ते दोघं घरी आले। याच्या परीस सुख वेगळं काय असतं असं मंदाला वाटत होतं। लोक तिच्याकडे वळून वळून पाहतात याचा सुरुवातीला विकासला अगदी फार अभिमान वाटायचा। इतकी देखणी बायको मिळाली म्हणून तो स्वतःला अगदी भाग्यवान समजत होता, पण माशी कुठं शिंकली कळलंच नाही। हळूहळू त्याच्या कौतुकाचं रूपांतर टोमण्यांमध्ये व्हायला लागलं। त्याची चिडचिड वाढायला लागली। मंदा खरं तर स्वतः काहीच चुकीची वागत नव्हती, पण तरीही एवढ्या तेवढ्या गोष्टीचा पराचा कावळा करायचा। त्याचं कारण राजा आहे हे मंदाच्या हळूहळू लक्षात यायला लागलं। राजाचं घरी येणं जाणं वाढलं होतं आणि विकासची चिडचिड आणखीनच वाढली होती। राजा गल्लीचा दादा होता, एक नंबरचा मवाली आणि गुंड। त्याच्यापुढं कुणाचंच काही चालत नव्हतं। त्याच्या नजरेची मंदाला शिसारी वाटे, पण तो वारंवार घराकडे चक्रा टाकू लागला। सुरुवातीला विकास हापिसातून आला की त्याच्याबरोबर तो हजर होई। नाईलाजाने विकासला त्याच्या अवभगत करावी लागे। मंदाकडून चहाचा कप घेताना तो तिला हात लावण्याचा प्रयत्न करायचा हे त्याच्या लक्षात येई। राजाचा एकूण राग रंग लक्षात आल्यावर तो आला की काहीतरी कारण काढून ती शेजारी रखमा आजीकडे जाऊन बसू लागली। पण कसं कोण जाणे, मंदाकडून काहीही चुकत नसताना विकासच्या मनात संशयानं घर केलं। मी दिवसभर घरी नसताना या दोघांचं काहीतरी नक्की चाललं असणार म्हणून आपल्या घरी याच्या चक्रा वाढल्यात असं त्याच्या मनाने घेतलं होतं। राजापुढे तो काही करूही शकत नव्हता। त्याचा राग तो मंदावर काढू लागला। वैफल्यग्रस्त होऊन विकासने प्यायला सुरुवात केली। वाईट सल्ला देणारे, कान भरणारे आजूबाजूला खूप होते। अशातच मंदाला दिवस गेले, पण संशयाचं भूत डोक्यात शिरलेल्या विकासला मुलाचं पितृत्वावर संशय वाटायला लागला। त्याने प्रमाणाबाहेर दारू प्यायला सुरुवात केली। मंदाला मारझोड करायला लागला। हापिसात जाणं तर त्याने बंदच केलं होतं। मंदाचं तो काहीच ऐकून घेईना। कधी नव्हे ती मंदा हताश निराश होऊ लागली। निराश बसून घरी राहायला लागली। मंदाच्या सासऱ्यानेही तिला दोषी ठरवलं। बाळंतपणासाठी आईला घरी बोलवावं असं मंदाला खूप वाटत होतं, पण विकासने खूप तमाशा केला। म्हाताऱ्या रखमाने जमेल तसं
तिचं बाळंतपण केलं. घरात लहान बाळ आलं की विकासमध्ये काही सुधारणा होईल या आशेवर मंदा दिवस काढत होती. पण शिवाच्या जन्मापासूनच विकास शिवाचा तिरस्कार करत होता. देखणेपणाचा हा शाप देवानं मला दिला नसता तर माझ्या नशिबी, माझ्या बाळाच्या नशिबी हा विनाकारण वनवास आला नसता, असं राहून राहून मंदाला सारखं वाटायचं. तिचं नष्टचर्य एवढ्यावर संपलं नव्हतं. राजा डोक धरून होता. दारू पिऊन विकास घरातच पडलेला असायचा आणि म्हातारी रखमा खमकी होती, त्यामुळे त्याला हातपाय पसरता येत नव्हते. विकासचे 1-2 मित्र जेव्हा विकासला म्हणाले की चल आज आम्ही तुला आमच्या पैशाने दारू पाजतो, तेव्हा मंदाच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजायला लागली. शिवाला रखमाकडे सोपवून ती भराभरा नवऱ्याच्या मागे गेली. तर दारूच्या दुकानात इतर मित्रांबरोबर राजा पण बसला होता. तिने विकासला हात धरून त्याला घरी चालण्यास कळवळून विनंती केली, पण विकासने काही ऐकले नाही. राजा तिथे असताना तिथे आली म्हणून तिला शिव्या घातल्या. लाथाबुक्क्यांनी तो तिला मारहाण करू लागला. तसं तिला सोडण्याच्या मिशाने राजाने मंदाला पकडलं. विकास आणखीनच भडकला. मंदाने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि ती धावत पोलीस स्टेशनला गेली. तिने पोलिसांना हे सगळं सांगण्याचा खूप प्रयत्न केला. विकासचा जीव धोक्यात आहे असं कळकळून तिनं सांगितलं, पण तिला कोणीच दाद देईना. शेवटी व्हायचं तेच झालं. विकासला दारूतून विषबाधा झाली आणि तो दारूच्या दुकानातच मरून पडला. मंदावर तर आभाळ कोसळलं. हे राजा आणि त्याच्या गँगचंच काम आहे हे तिला पक्क ठाऊक होतं, पण काय करावं, कोणाकडे जावं हेच तिला कळत नव्हतं. शिवाकडे बघून तिनं दुःख गिळलं आणि फिर्याद लिहून घ्यावी म्हणून ती पोलिसाचे उंबरडे झिजवू लागली. राजाचं नाव बघताच कोणी तिची फिर्यादच नोंदवून घेईना. कोणी तिची तक्रार घेण्यास राजी होईना. निवडणुका जवळ आल्या होत्या म्हणून असेल, पण कुठून तरी कशी तरी कळ फिरली आणि राजाला विकासच्या खुनात अटक झाली. झोपडी बंद करून शिवाला घेऊन माहेरी आईकडे मंदा निघून आली. शेताच्या हिरवाईत लहानगा शिवा रमू लागला. प्राण्यांवर प्रेम करू लागला. आईनं एक बकरी पाळली होती. ती गाभण होती. तिला करडू कधी होणार याची शिवाला घाई झाली होती. त्या बकरीचा त्याला लळा लागला होता. तो बकरीवर जीवापाड प्रेम करायचा. झिपरी असं त्यानं त्या बकरीचं नाव ठेवलं होतं. पण मंदाचं हे सुखही देवाला बघवलं नाही. साप चावण्याच्या निमित्तानं तिची आई देवाघरी गेली. शेतात एकटं राहणं धोक्याचंच होतं. शिवाला आणि झेपरीला बरोबर घेऊन मंदा पुन्हा शहरामध्ये तिच्या झोपडीत आली. शिवासाठी तिने कंबर कसली आणि 4 घरची कामं करून ती संसाराचा गाडा ओढू लागली. पुन्हा एकदा तिच्या आनंदी मोकळ्या स्वभावानं सगळीकडे वावरू लागली. शिवा आता शाळेत जायला लागला होता आणि शाळेत चांगला चमकत होता. त्याच्या हुशारीने, त्याच्या बोबड्या बोलांनी, त्याच्या खोड्यांनी त्याने आजूबाजूच्या साऱ्यांची मनं जिंकली होती. त्याच्याकडे बघून मंदाचा ऊर भरून यायचा. सारी दुःख ती विसरायची. त्याला चांगलं शिकवून मोठं करायचं, त्यासाठी वाटेल ते कष्ट ती उपसायला लागायची. अशी स्वप्न मंदा खूप बघत होती. दुपारची वेळ होती. शिवा अजून शाळेतून आला नव्हता म्हणून मंदा काळजीत होती. त्याची वेळ झाली होती. आल्यावर त्याला भूक लागलेली असते म्हणून तिने भाजी गरम करायला सुरुवात केली. पण चुलीवर तवा ठेवून गरम गरम भाकरी करण्यासाठी तिनं पीठ मळायला घेतलं. कालवा ऐकू आला म्हणून ती बाहेर आली. रखमा पण बाहेर आली होती आणि मुलं का ओरडतायत बघायला लागली. रखमाला मटकन खाली बसलेलं पाहताच मंदाच्या काळजात धस झालं. ती पुढं धावली आणि समोरचं दृश्य पाहून उभ्या जागीच ती स्तब्ध झाली. समोर तिच्या लाडक्याचं, तिच्या कलिजाचं प्रेत पडलेलं होतं. छिन्न विछिन्न केलेलं, हातपाय तोडलेलं. वस्तीतले सगळे लोक ते दृश्य बघून हादरले होते. बाया बापड्यांनी डोळे मिटले होते.
हे राजाचंच काम. सुटून आला नव्हत्यो. लोक आपापसात कुजबूज करत होते. पुढं काय झालं, कसं झालं, मंदाला काहीच कळलं नव्हतं. तिच्या जाणीवा गोठून गेल्या होत्या. अश्रू आटून गेले होते. शब्द जसे विरून गेले होते. तिचा एकमेव आशेचा अंकुर उकरून फेकून त्याचा पायाखाली चेंदा मेंदा केला होता. तेव्हापासून ती जणू मेणाचा पुतळा बनली होती. गेले 15 दिवस ती तशीच होती, जणू जिवंत प्रेतच. तिला काहीच दिसत नव्हतं. तिच्या नजरेसमोर अंधाराचं अफाट साम्राज्य पसरलं होतं. काळ वेळाची सगळी गणितं चुकलेली होती. 15 दिवसाच्या अन्नपाण्याशिवाय ती उपाशी मरत होती. दुःखाच्या अतिरेकाने तिला ग्लानी आली होती. अंधारात ठेचकळत ती चालली होती, अगदी एकटी. कोणीच तिच्या बरोबर नव्हतं, कोणीच तिचं नव्हतं. या सगळ्या महासागरात ती एकटीच होती. असह्य थंडगार काळाशार डोह पाणी तिच्या गळ्यापर्यंत आलं होतं. तिच्या नाकातोंडात शिरलं होतं. श्वास गुदमरत होता. मृत्यूची सीमारेषा बहुधा हीच असावी. इतक्यात अंधारातनं तिला हाका ऐकू आल्या. शिवा तिला हाका मारत होता. त्याच्याबरोबर झिपरी बकरीही होती. तिची व्यायण्याची वेळ झाली होती आणि ती बे बे करून मदतीसाठी हाका मारत होती. मंदाच्या डोळ्यासमोरचा अंधार क्षणात नाहीसा झाला. तिने एकदम डोळे उघडले. ती उठली आणि धावत धावत झिपरी बकरी बांधली होती तिकडे गेली. बकरीने गोंडस करडाला जन्म दिला होता आणि ती शांतपणे त्याला चाटत होती. शिवा शिवा, झिपरीला करडू झालं बघ, मंदा मोठ्याने ओरडली. समोर रखमाला बघताच सगळा प्रसंग तिला आठवला आणि रखमाच्या गळ्यात पडून तिने मोठ्याने हंबरडा फोडला.